मात्र महत्त्वाची बाब ज्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, महापालिका निवडणुकांसंदर्भात काय. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही, तर फक्त नगर परिषद आणि नगर पंचायतींसंदर्भात ही घोषणा करण्यात आलेली आहे. याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपण या घडीला आमंत्रित केलेला आहे काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत, मनसे प्रवक्ता अविनाश अभ्यंकर, भाजपचे प्रवक्ता नवनाथ बन आणि शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत. सर्व मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि थेट आपण चर्चेकडे वळूयात. सचिनजी आपल्यापासून सुरुवात करेल. सचिनजी, खरं तर निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतलेली आहे. नगर परिषदा, नगर पंचायत या संदर्भातल्या निवडणुकांचं थेट वेळापत्रक तुमच्या समोर दाखवण्यात आलेलं आहे. निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का सचिनजी? नाही, तयारी तर प्रत्येक पक्षाची असते निवडणुकांना, कारण ते अभिप्रेतच असतं की कुठल्याही क्षणी निवडणुकांची तयारी आपल्याकडे असली पाहिजे आणि ते सामोरं जाण्याची भूमिकाही असली पाहिजे. प्रश्न हा नाहीये. प्रश्न हा आहे की या देशामधली लोकशाही ही जी संकटात आताच्या कालावधीमध्ये आहे, ते संकट दूर होणार की नाही दूर होणार. आणि निवडणूक आयोगाची भूमिका जी देशपातळीवर संदिग्ध आहे, ती राज्यामध्ये देखील तशाच पद्धतीने संदिग्ध राहिलेली आहे हे दिसून येतं. याचं कारण असं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये सार्वत्रिक एकमत झालेलं आहे. म्हणजे आम्ही आता विरोधी पक्ष म्हणून एक व्यासपीठावर येऊन ही मागणी करत होतो की मतदार यादी ही सदोष आहे, ती निर्दोष असली पाहिजे आणि त्याशिवाय ती निवडणुका होऊ नये. आता तर सत्ताधाऱ्यांचाही आवाज त्याच्याशी मिसळलेला आहे. आता सगळे भारतीय जनता पक्षाचे असू दे किंवा शिंदे गटाचे लोक असू दे, सगळेच म्हणतात आता की त्याच्यामध्ये घोळ आहे. जर घोळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकशाहीमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष हे प्रमुख घटक असतात. त्यांच्याशिवाय लोकशाही प्रक्रिया, निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. आणि सगळ्यांचं जर मत असेल तर हा निवडणूक आयोगाचा अट्टहास का? आणि हा केवळ दुबार मतदानाचा विषय नाही, हा संपूर्ण घोळाचा देखील विषय आहे. एका घरावरती किती त्या ठिकाणी मतदार असतील, कोण 0 नंबरची घरं असतील, अनेक ठिकाणी वेगवेगळे घोळ यामध्ये आहेत. आणि त्यामुळे अभिप्रेत काय आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीनं जी एक मतदार यादी जाहीर केली जाते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवायला हा वेळ दिला जातो, विरोधी पक्षाला असू दे किंवा कोणालाही. आणि तो वेळ दिल्यानंतर मग त्याच्यावरती त्याचं निराकरण होतं आणि मग अंतिम यादी प्रकाशित होते. त्याच पद्धतीची आम्हाला संधी मिळावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती. बरं, मग संधी मिळाली की नाही मिळाली? आता ही संधी मिळणार नाही. आता थेट त्यांनी निवडणुका घोषित करून टाकल्या. याचा अर्थ निवडणूक आयोग असं म्हणतंय की मतदार यादी घोळयुक्त असली तरी निवडणुका आम्ही घेणारच. हा अट्टहास का? बरं, अट्टहास का याचं उत्तर तर आपण शोधूयात. मात्र अविनाश अभ्यंकरजी, राज ठाकरेंनी देखील थेटपणे जाहीर केलेलं होतं की निवडणुका होऊच दिल्या जाणार नाही. ज्यांचं सर्वानुमते या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि सर्वच पक्षीयांनी ही मागणी केलेली होती. मागणी कुठे आहे? निवडणुकांचं वेळापत्रक आता समोर आहे. अविनाशजी, निवडणुकांच्या इतिहासात हा मला वाटतं पहिल्यांदा असा भयानक निर्णय झाला असेल की सर्व पक्ष एकत्रितपणे दुबार मतदान यादीच्या बाबतीत विरोध करत असताना, याद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना, विरोधकांनी मोर्चा काढलेला असताना, सत्ताधाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन दुबार मतदानाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राचा घोळ दाखवलेला असताना सुद्धा निवडणूक आयोगाला हा कुठला साक्षात्कार झाला आणि कुठलं त्यांना स्वप्न पडलं, दिव्य स्वप्न पडलं आणि त्यांना का कुठली अशी घाई लागली, कोणामुळे त्यांनी घाई केली की अचानक आज 4 वाजता येऊन त्यांनी निवडणुका जाहीर केल्या. जेव्हा आमचं शिष्टमंडळ जाऊन तिकडे केंद्राला भेटायला गेलेलं होतं, मी थोडा विस्तृत बोलेन, केंद्राला भेटायला गेलेलं होतं, काल त्यांनी टाळाटाळ केली, आज 2.5 तास थांबल्यानंतर त्यांनी वेळ दिली आणि इकडे नाही तर ह्यांना कळत नव्हतं. आमचं शिष्टमंडळ जेव्हा भेटायला गेलं होतं यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाची उत्तरं नव्हती. आणि आजही केंद्रीय निवडणूक आयोगाने असंच सांगितलं की आमच्या अखत्यारीत येत नाही. मग ही टोलवाडी कशासाठी आहे? आणि सर्वात सरप्राइझिंग गोष्ट अशी आहे, तुम्हाला सांगतो मी, की निवडणूक आयोग हा निवडणुका कंडक्ट करत असतो, बरोबर आहे. त्यांनी उत्तमरित्या पारदर्शक याद्यांप्रमाणे निवडणुका कंडक्ट करायला पाहिजे. दुबार मतदान काहीतरी 2 स्टार काढू आणि बाकीचं काय करायचं? शिफ्टेड आहेत, मयत आहेत, बोगस आहेत, एकाच पत्त्यावरती 100 नाव आहेत, त्यांचं काय करायचं? 1,07,00,000 मतदार आहेत, त्यांची तयारी झाली आहे सगळी. तुम्ही सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधी पक्षांना वेळ दिलात का? नाही दिलात. हा मनमानी कारभार कशासाठी आहे? कोणासाठी आहे? का एवढी घाई करताय? एक तर आमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाहीत. आता इथे येऊन काय म्हणाले, बसले, प्रेस ऐकली त्यांची की आम्ही फक्त आता निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याकरता आलेलो आहोत. ही एवढी पण हिंमत नाहीये तुमच्यामध्ये. आणि दुसरं, तुम्ही एक स्वायत्त संस्था आहात, तुम्ही लादू नका. आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील 9.5 कोटी जी लोक आहेत आणि आता या माध्यमातून जे 1,07,00,000 मतदार आहेत त्यांचा 100% अपमान केलेला आहे. आणि एवढंच सांगेन, दुर्दैवानी
त्यांनी राज साहेबांना आणि विरोधी पक्षांना हलक्यात घेतलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. त्याच्यावर आम्ही सगळे एकत्र बसू. लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये आम्ही लोकशाही मानतो, परंतु समोरचा माणूस लोकशाही मार्गाने निवडणुका घेतोय का हे त्यांनी शपथपूर्वक सांगावं. आमच्याकडे अफिडेव्हिट मागत होतात ना, याद्यांमध्ये घोळ आहे. हे पार भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असा कुठलाही पक्ष नाही ज्यांनी सांगितलं याद्यांमध्ये घोळ नाहीये म्हणून. सगळ्यांनी सांगितलं याद्यांमध्ये घोळ आहे. मग हा निवडणूक घेण्याचा अट्टाहास का? कोणा करताय निवडणूक करताय, कोणा करता तुम्ही काम करताय? अहो, तुमच्याकडे पुरेसं मनुष्य संख्याबळ नाहीये, तुम्हाला तुमचे मुद्दे मांडता येत नाही, तुम्हाला लोकांपर्यंत जाता येत नाहीये. आणि काहीतरी आता निवडणुका 15 डिसेंबरला निकाल काढू कशासाठी? आणि 8 वर्ष निवडणुका आधीच गेल्या पाहिजे होत्या, आणि त्या पण फक्त ईव्हीएम ला आहे, व्हीव्हीपॅट नाही. म्हणजे तो विषयचा कचऱ्यात गेला. कुठली घाई? 8 वर्ष या निवडणुका 7 वर्ष झालेल्या नाही. कोणती घाई आहे असा प्रश्न अविनाशजी आपण उपस्थित करताय. भाजपचे प्रवक्ता नवनाथ बन आपल्या सोबत आहेत. नवनाथजी, 24/7 आपण इलेक्शन मोड मध्ये असतो असं भाजप सातत्यानं सांगत असते. आता तर ती वेळ येऊन ठेपलेली आहे की वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. विरोधकांचा विरोध अजूनही कायम आहे. आजचीच एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ ठेवण्यात आलेलं होतं, आणि आताही विरोधी पक्ष असेल किंवा ज्यांनी विरोध केलेला या निवडणुकांना त्या सर्व पक्षांच्या मतानुसार त्यांच्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाला अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाहीये. दुबार संदर्भातला मुद्दा जो आहे तो स्वतः आशिष शेलार यांनी देखील मान्य करून झालेला आहे. मग मला सांगा, इलेक्शन मोड आणि इलेक्शन वेळापत्रक आल्यानंतर भाजपची भूमिका काय आहे संदर्भातली? नवनाथजी. आम्ही लोकशाहीचा सन्मान करतो. ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे, आम्ही कायम निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि या निवडणुकीची पूर्ण तयारी आमची झालेली आहे. जे मतदारसंघाबद्दल किंवा निवडणूक आयोगावर आक्षेप घेतले त्याचं उत्तर निवडणूक आयोग देईल, त्याच्याशी आमचं काही घेणं नाही. खरं तर हेच सगळे पक्ष होते की जे 3 महिन्यापूर्वी ओरडत होते की महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत नाहीत, 2 वर्ष झाल्या निवडणुका पेंडिंग आहेत, भारतीय जनता पार्टीची निवडणूक घेण्याची हिंमत नाही, राज्य सरकार निवडणूक घोषित करत नाही, असं ओरडणारे उद्धवजी ठाकरे पासून सगळ्या पक्षाचे नेते होते. आज जेव्हा निवडणूक घोषित झाली तेव्हा ते याबद्दल आक्षेप घेतात. मी निवडणूक आयोगाचं यासाठी अभिनंदन करतो की त्यांनी दुबार मतदान किंवा 3 ठिकाणी मतदान असतील त्यांच्या पुढे स्टार लावून त्यांना एक चपराक लावण्याचा प्रयत्न या निमित्ताने झालेला आहे. त्याबद्दल मी निवडणूक आयोगाचं देखील अभिनंदन करतो की यावेळेला दुबार किंवा तिबार अशा पद्धतीनं कुणालाही मतदान करता येणार नाही, त्यांच्याबरोबर स्टार असेल. त्याच्यामुळं त्या मतदारांना बाजूला ठेवण्याचं काम एक चांगलं पाऊल निवडणूक आयोगानं टाकलेलं आहे, त्याबद्दल अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीने देखील दुबार मतदाराबद्दल आक्षेप घेतलेला आहे आणि आमचा आजच नाही, याच्यापूर्वी देखील राम नाईक साहेब यांनी सगळ्यात आधी आक्षेप घेतला होता. याबद्दल आम्ही कोर्टात देखील गेलेलो होतो. आमची वारंवार निवडणूक याद्या ह्या चांगल्या असल्या पाहिजे, त्या निकोप असल्या पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टी कायम पुढाकार घेते. परंतु ज्या प्रचलित पद्धतीने निवडणूक होत असते ही का आजचा प्रश्न आहे, याच्या आधी देखील अशाच पद्धतीनं निवडणुकाच्या याद्या होत्या, पण प्रचलित पद्धतीनं कोर्टाच्या आदेशानंतर कोर्टाने सांगितलं होतं की 31 जानेवारी 2026च्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. मला वाटतं त्या पद्धतीनं आज निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही निवडणुकीला पूर्ण तयारीने सामोरे जातो. आम्हाला विश्वास आहे की विधानसभेला ज्या पद्धतीनं जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद दिला, अगदी तशाच पद्धतीनं येणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीला देखील जनता जनार्दन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद देईल. बरं, निवडणुकांसाठी भाजप तर तयार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.